मराठी उद्योजकाला जर प्रोत्साहन द्यायचं जर म्हटलं तर राजकीय नेता जर मराठी असेल आणि त्यानं जर चांगल्या पद्धतीने जर प्रोत्साहन दिलं, एक राजकीय ताकदीनं जर त्या माणसाला ज्या काय अडचणी आहेत, ज्या काय समस्या आहेत, जर त्याच्या पद्धतीने जर त्या मराठी माणसाने त्यांना सोडवल्या, तर एक चांगला मराठी उद्योजक तयार होईल, एक चांगला मराठी उद्योजक प्रमुख तयार होईल. अशा बऱ्याच गोष्टी काहीतरी घडवू शकतात. तर अशाच विज्ञान प्रदर्शनाच्या ह्याच्यामधून तर वेगवेगळे स्टार्टअप तयार होतात, वेगवेगळे बिझनेस, छोटे मोठे बिझनेस तयार होतात. आतापर्यंत जर बघायला गेलो तर आपल्याला यामध्ये महत्त्वाचा आणि पार्ट काय जर बघायला गेलं तर आपण शिक्षण काय घेतोय हा सगळ्यात मेन महत्त्वाचा पार्ट आहे. जर मुलांना जर घडवायचं म्हटलं तर आपण शाळेतून घडवलं जातं, तर शाळेमध्ये शिक्षण पण काय दिलं जातंय हे पण याच्यावर पण आपण कधी विचार केला आहे का आजपर्यंत? मुलांना आपण फक्त शाळेत नेऊन सोडतोय, सोडल्यानंतर आपण आपल्या कामाला लागतोय, मुलं सर व प्राध्यापक त्यांच्या कामाला लागतात आणि 5 वाजता शाळा सुटते, मुलं घरी येतात. तर शाळेमध्ये काय शिकवलं जाते, काय शिक्षण दिलं जातं याच्यावर कधी कोण विचार केला नाही. आणि शिक्षण प्रणाली पण कशी असावी हे पण आपण कधी विचार केलो नाही. आता बऱ्याच शाळेत मी बघतोय की थोडं म्हणजे ट्रॅडिशनलच्या बाबतीत, म्हणजे ट्रॅडिशनल डे म्हणून त्यांचं असतं, त्या ट्रॅडिशनलच्या ह्याच्यामध्ये माध्यमातून एक मुलांना त्यांनी एक व्यवसायाचं एक चांगलं हे टिकवलं जाते. म्हणजे की लहान मुलांना भाजी म्हणा, बटाटे म्हणा, हे म्हणा, असं वेगवेगळे स्टॉल लावून देतात मुलांच्यामध्ये. मग त्याच्यामुळे काय होते, मुलांच्यामध्ये एक व्यावसायिक वृत्ती तयार होते त्यांच्यामध्ये, की मी हे करू शकते. मग ते लहानपणीमध्ये जेव्हा तुम्ही त्यांच्या डोक्यामध्ये रुजवलं जाते, मोठं झाल्यावर त्यांना काय होते, त्याचा त्यांना वापर होतोय आणि त्याचं प्रोत्साहन त्यांना मिळते. मग आपण आजपर्यंत काय करणार नाही, आजपर्यंत मुलांच्यामध्ये आपण डोक्यात एकच घालायचं आहे की हां, तू शाळेला जाणार, तू शिकणार आणि शिकल्यानंतर तू नोकरी करणार. म्हणजे जर बघायला जगातल्या सगळ्या लोकांच्या डोक्यामध्ये हेच असावं असं मला वाटतं. शिक्षण म्हणजे फक्त नोकरी घेण्यासाठीच आहे हेच फक्त त्यांना डोक्यामध्ये रुजवलं जाते. तर ह्या गोष्टी मेन म्हणजे ह्या गोष्टीकडे लोकांनी लक्ष दिलं पाहिजे. नोकरी हा पार्ट 2 नंबर पार्ट आहे. सगळ्यात मेन पार्ट हा काय आहे, ज्यावेळेला तुम्ही ज्या पद्धतीने शिक्षण घेताय, शिक्षण घेतल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तर तुम्हाला पहिला व्यवसाय करायचा आहे. व्यवसाय ज्याला जमत नाही त्याने नोकरी करायचं आहे. आणि शिकतोय आपण त्यासाठी काहीतरी घडवण्यासाठी, काहीतरी कर्तृत्व करण्यासाठी, काहीतरी शोध लावण्यासाठी, याच्यासाठी आपण शिकतोय. हे मुलांच्या मध्ये मेन म्हणजे भरवलं पाहिजे. त्याच्यासाठी काही शाळेने विज्ञान प्रदर्शन पण ठेवले जाते आणि त्याच्यामध्ये काहीतरी उपकरणं तयार केली जातात आणि ती उपकरणं केल्यानंतर त्यांना विचारलं जाते की बाबा या उपकरणाचा फायदा काय. तर याच्यामध्ये काय होते, त्या उपकरणाचा फायदा आणि ते उपकरण लोकांच्यापर्यंत किती रुपयामध्ये बनवलं जाईल, किती रुपयांच्यापर्यंत पोचलं जाईल आणि त्याचा त्यांना वापर काय होईल, म्हणजे हा पण एक व्यावसायिक आहे ना. तर ह्या गोष्टी वर्षातून घडवण्यापेक्षा हा रेग्युलर दिवसातून एक विषय याच्यामध्ये शाळेमध्ये शिकवला पाहिजे. मला तर याबद्दल असं वाटतंय. जर बघायला गेलं तर शिक्षणाचा वापर तुम्ही कसा करताय हा महत्त्वाचा आहे. कारण शिक्षणाचा आणि नोकरीचा याच्याशी काही तीळ मात्र संबंध नाही. जर बघायला गेलं तर शाळेमध्ये आता विज्ञान प्रदर्शन घडवतात. विज्ञान प्रदर्शनामध्ये काय होतं, काहीतरी छोटंसं एक मॉडेल बनवावं लागतं मुलांना आणि ते मॉडेल प्रेझेंट करावं लागतं आणि त्या मॉडेलची पूर्णपणे माहिती द्यावी लागते. इथूनच सुरुवात होते मेन म्हणजे. जर बघायला गेलं तर व्यवसायाची, तुम्ही मॉडेल बनवताय म्हणजे काय, तुम्ही कशाचा तर आविष्कार बनवलाय आणि तो आविष्कार तुम्ही लोकांच्यापर्यंत प्रेझेंट करणार आहे आणि त्या लोकांना काय करणार आहे, त्याचा वापर करायसाठी सांगणार आहे आणि त्यातून तुम्ही प्रॉफिट घडवणार आहे. म्हणजे काय, हा व्यवसायाचा पण भाग झाला आणि एक इन्व्हेन्शनचा पण भाग झाला. याच्यातून जर बघायला गेलं तर अशाच विज्ञान प्रदर्शनाच्या ह्याच्यामधून तर वेगवेगळे स्टार्टअप तयार होतात, वेगवेगळे बिझनेस, छोटे मोठे बिझनेस तयार होतात. त्यासाठी शाळेनं या गोष्टीकडे चांगल्या पद्धतीनं लक्ष देऊन मुलांना कशा पद्धतीनं चांगल्या व्यवसायाबद्दल घडवता येईल किंवा वेगवेगळे स्टार्टअप कसे करता येईल हे मला तर वाटतंय एक 4थी ते 5वी पासून सुरुवात केली पाहिजे. आणि जर महत्त्वाची जर गोष्ट जर बघितली, मला तर वाटते की ही गोष्ट म्हणजे व्यवसायासाठी ही पण गरजेची असावी मला अशी वाटते आणि त्याच्याबद्दल बोलणं पण गरजेचं आहे असं वाटते मला. तर आपण जर बघायला गेलं तर राजकीय क्षेत्रात किंवा राजकारणी क्षेत्रात जर बघायला गेलं, आपण जिथं राहतोय किंवा एक नगरसेवक किंवा एक नगराध्यक्ष किंवा एक आपण नेता निवडतोय, त्याचं विजन काय आहे हे आपण बघितलं पाहिजे. मेन म्हणजे त्याचं विजन काय आहे. त्याचं विजन फक्त पैसा मिळवण्यासाठी जर असेल तर तुमच्या बिझनेससाठी किंवा तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये, तुम्ही ज्या नगरमध्ये किंवा ज्या ठिकाणी राहताय तिथं तुम्हाला काही त्याचा म्हणजे वापर होणार नाही, त्याचा उपयोग होणार नाही. ज्यावेळेला तुम्ही असा नेता निवडशीला की ज्यावेळेला त्याचं विजन चांगलं असेल, तुमच्या भागाचा विकास करण्याचं ज्यावेळेला त्याचं विजन असेल किंवा तुमच्या भागामध्ये एक चांगला विद्यार्थी घडावा किंवा एक चांगला उद्योजक घडावा किंवा चांगला व्यवसाय घडावा किंवा चांगला एक कोणत्याही क्षेत्रामध्ये
एक चांगल्या पदावर काम करणारा माणूस घडावा हे ज्यावेळेला त्याचं विजन ठरेल त्यावेळेला जर बघायला गेलं तर व्यवसाय दृष्टीत आणि उद्योग दृष्टीत ही महत्त्वपूर्ण कामगिरी जर बघायला गेलं तर या राजकारणी लोकांची असेल मला असं वाटतं. मराठी उद्योजकाला जर प्रोत्साहन द्यायचं जर म्हटलं तर हे राजकीय नेता जर मराठी असेल आणि त्यानं जर चांगल्या पद्धतीने जर प्रोत्साहन दिलं तर प्रोत्साहन देणं म्हणजे काय एक राजकीय ताकदीनं जर त्या माणसाला ज्या काय अडचणी आहेत ज्या काय समस्या आहेत जर त्याच्या पद्धतीने जर त्या मराठी माणसाला त्यांना सोडवल्या तर एक चांगला मराठी उद्योजक तयार होईल, एक चांगला मराठी उद्योजक प्रमुख तयार होईल. अशा बऱ्याच गोष्टी काहीतरी घडवू शकतात. यासाठी मेन म्हणजे जर यात राजकीय लोकांनी पण याच्यामध्ये योगदान द्यायला पाहिजे, मराठी लोकांना प्रोत्साहन केलं पाहिजे. त्यात जर बघायला गेलं तर राजकीय लोकांचा मराठी उद्योजकाच्या पाठीमागे सपोर्ट असावा असं मी का म्हणतोय. कारण जर बघायला गेलं तर मराठी उद्योजक घडवण्यासाठी काही संस्था आता ज्या काम करतात जर बघायला गेलं तर अण्णासाहेब पाटील अशा मोठ्या मोठ्या ज्या संस्था आहेत की मराठी उद्योजकांच्या पाठीशी उभे आहेत तर यांचे जे यांना व्यवसाय करण्यासाठी जे लोन दिलं जाते हे लोन डायरेक्टली त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. याच्यामध्ये काय होतं मध्ये मध्ये एजंट आहेत पूर्णपणे. आता ज्याला व्यवसाय करायचा आहे त्याला एक 10-20 लाखाचा व्यवसाय करायचा आहे तर त्याला ऑलरेडी 2 लाख रुपये जवळचे त्याला द्यावे लागतात आणि ते 2 लाख ज्या वेळेला 20 लाखाचं लोन मंजूर होईल त्यानंतर मग तो व्यवसाय करणार. मग ज्याच्याकडे 2 लाख जर द्यायला तयार आहेत मग ते स्वतःचा व्यवसाय मग त्याला लोनची गरज कशाला हवी आहे. तर मला तर काय वाटते अशा काही संस्था आहेत की संस्थेने डायरेक्टली मराठी उद्योजकांच्यापर्यंत लोन कसं दिलं जाईल उद्योगासाठी हे बघितलं पाहिजे, त्याच्यात पारदर्शकता ठेवली पाहिजे. आजपर्यंत जर आपण म्हणतोय म्हणजे काही ठिकाणचा लोनचा सगळ्यांना फायदा झाला आहे, मुद्रा लोनचा फायदा झाला आहे तर पण ह्याच्या पाठीमागे असे पूर्णपणे एजंटगिरी ही खूप प्रमाणात चालली आहेत. त्यामुळं काही मराठी उद्योजकांचं काही वेळेला खच्चीकरण व्हायला लागलं. याच्यामध्ये व्यवसाय करण्याची जी तळमळ आहे त्यांची त्या तळमळीला खत पाणी न घालता तर त्यांची तळमळ ती काय व्हायला खतम व्हायला लागली त्याच्यामध्ये. अशा बऱ्याच गोष्टी याला कारणीभूत आहेत. मला तर वाटते राजकीय लोकांनी या गोष्टीकडे लक्ष द्यावं गांभीर्यानं आणि लोकांच्यापर्यंत ह्या सोयी आणि या सुविधा या कशापर्यंत पोचतील मराठी उद्योजकांच्यापर्यंत हे त्यांनी चांगली त्याची दखल घ्यावी असं मला तर वाटते. त्यावेळेला कुठं आपला मराठी उद्योजक घडेल. कसं होतंय माहिती काही गोष्टी भ्रष्टाचार इतरूच व्हायला आल्यानंतर मराठी उद्योजक घडणार कसा. मराठी उद्योजक घडवण्यासाठी पण काही गोष्टी अशा उभ्या आहेत फक्त त्या लोकांच्यापर्यंत पोचणार कसं या एवढ्याच गोष्टीकडे जर राजकीय लोकांनी जर लक्ष दिलं तर आपल्या महाराष्ट्रामध्ये एकही मराठी माणूस बिना उद्योगाचा राहणार नाही. प्रत्येकाच्या हाताला काम मिळेल. यातून बघायला जर गेलं तर कसं होईल यामध्ये जर मराठी माणसाची एक चळवळ याच्यामध्ये निर्माण होईल आणि याच्यामध्ये एक मराठी व्यावसायिक चळवळ तयार होईल आणि याच्यामधून मराठी माणूस काहीतरी एक उद्योजक चांगला घडेल आणि त्याच्यामध्ये आर्थिक वृद्धी होईल आणि महाराष्ट्रामध्ये जे काही उद्योग घडणार आहेत ते काही दृष्ट्या मराठी माणसाच्या हातात राहतील असं मला वाटतंय. आणि त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीनं जो व्यवस्था आपला जो पैसा आहे महाराष्ट्रातला तो बाहेर जाण्यापेक्षा महाराष्ट्रात कसा आपल्या लोकांच्याकडे येईल याच्यावर सगळा फोकस होईल. जर बघायला गेलं तर प्रत्येक ठिकाणी एक चांगली पिढी तयार होईल मराठी उद्योजकांची. आजपर्यंत आपण जसं बघतोय की उद्योजकाचीच पिढी उद्योजक आहे तसं मराठी उद्योजकांचीच पिढी मराठी उद्योजक असं एक भावी जर बघायला गेलं तर भावी महाराष्ट्रात हे बघायला मिळेल असं मी एक आशा व्यक्त करतो.